लोकही यामध्ये सहभागी झाले आहेत। पुढची बातमी बघूयात। भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी ही सुरूच राहणार आहे। दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये आज चर्चा नाही होणार आहे। भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करून या शस्त्रसंधीच्या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे। 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंची बैठक झालेली होती आणि 12 मे या दिवशी ठरल्याप्रमाणे ही शस्त्रसंधी आता कायम असेल। ही जी बैठक झालेली होती, हे जे बोलणं झालेलं होतं, त्यामध्ये जो निर्णय झाला त्याला कोणतीही मुदत त्यावेळेला देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे ही शस्त्रसंधी आजपासून पुढे सुद्धा कायम राहील। तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती डीजीएमओमध्ये चर्चा झालेली होती आणि यामध्ये शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आलेला होता। ही शस्त्रसंधी कोणत्याही मुदतीसाठी जाहीर झालेली नव्हती, तर अजूनही ही शस्त्रसंधी कायम राहणार आहे आजच्या नंतर सुद्धा। आज पुन्हा एकदा डीजीएमओमध्ये चर्चा होईल असं बोललं जात होतं, मात्र ही चर्चा आता होणार नाहीये। भारताच्या लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध केलंय आणि ही शस्त्रसंधी कायम राहील या संदर्भामध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत। सोमेश, यामिनी, आताच भारतीय लष्कराने याविषयीची एक अधिकृत माहिती दिलेली आहे। त्यानुसार डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स दोन्ही देशाचे यांच्यात जी यापूर्वी चर्चा झाली होती आणि त्यावेळी एक अंडरस्टँडिंग दोन्ही देशांमध्ये झालं होतं की आता कोणावर कुठल्याही प्रकारचे हल्ले करणार नाही आणि त्या अंडरस्टँडिंगला कुठल्याही स्वरूपाची डेडलाईन नव्हती। अनेक ठिकाणी अशी चर्चा आहे, काही ठिकाणी बातम्या आल्या की आजची डेडलाईन होती, परंतु आर्मीने हे स्पष्ट केलेलं आहे की आजची डेडलाईन असं काही नव्हतं आणि जी अंडरस्टँडिंग झाली होती त्यानंतर आता कुठल्याही स्वरूपाचे पुन्हा डीजीएमओमध्ये फोन कॉल किंवा एकमेकांसोबतच्या चर्चा होणार नाहीयेत। त्यामुळे आज कोणतीही चर्चा डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सची भारताच्या पाकिस्तान सोबत प्रस्तावित नाहीये। बरं, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी।